तर मग अशा प्रकारे आपण बघत होतो. प्रत्येक गुणस्थानाचं स्वरूप पण बघितलेलं आहे ना. मोहण्याचे कुठले कर्म आपण बघितले होते? किती कर्म आहेत मोहण्याचे? 28 आहे ना. 28 भेद आहेत ना. मग 28 भेदामध्ये सांगितलं होतं काय त्याच्यामुळं 28 पैकी पहिल्या गुणस्थानामध्ये काय सांगितलं? मिथ्यात्वाच्या उदयामुळं पहिलं गुणस्थान होतं. दुसरं ना सम्यक्त्वाची विराधना. आता मोहण्याच्या अपेक्षेने सांगायचं सगळं है ना. सम्यक्त्वाची विराधना केली हे पहिलं लक्षण बरोबर झालं है ना. अनंतानुबंधीचा उदय आला परंतु मिथ्यात्वाचा उदय नाही, तेव्हा गुणस्थान कुठलं होतंय? दुसरं. तिसरं है ना. मोहण्याचा कुठल्या कर्माचा उदय? तेव्हा हा मिश्र भाव होतो. कशाप्रमाणे? ठीक आहे. पुढं चौथं गुणस्थान अविरत सम्यक्त्व. अविरत शब्द जो आहे है ना, तो म्हणजे काय? असंयम. किती प्रकारचा आहे? पक्का झाला ना. अजिबात विसरता कामा नये है ना. 12 प्रकारचा असंयम. कुठला कुठला? 6 प्राणी असंयम. असंयम बघतो ना आता. जर संयम म्हणत असेल तर काढायचा तेवढा है ना. तर 6 प्राणी असंयम आणि 6 इंद्रिय असंयम. 6 प्राणी असंयम कुठला कुठला? काय लक्षात ठेवा हो. सोपं तर एवढं पण काय अवघड नाही आहे ना. थोडं बोला तुम्ही. काय तोंड हलत नाही तुमचं, मला दिसत नाही आहे. आणि 6 इंद्रिय असंयम, 5 इंद्रिय आणि मन यांच्यावर कंट्रोल नसणं, तो असंयम. कळलं ना. हा 12 प्रकारचा अविरत आहे. परंतु काय नाही आहे आता? अनंतानुबंधीचा अभाव. आणि पुढं अप्रत्याख्यान प्रत्याख्यानावरण उदय आहे ना. अनंतानुबंधी आणि मिथ्यात्वाच्या अभावामुळं इथं काय आलेलं आहे? सम्यक्त्व आलेलं आहे. समजलं का नाही? पुढं परंतु अप्रत्याख्यानाधिकांचा असल्यामुळं इथं नाव काय आलेलं आहे? अविरत आलेलं आहे. कळलं का नाही? असं बघून तर कळतंय, परंतु परत विचारलं की कन्फ्यूज होतं. म्हणून म्हणायचं की स्वतः मनाने लिहा, आठवून लिहा, तर ते पक्क होणार है ना. आणि लिहिलेलं आम्हाला पाठवा. म्हणजे आम्ही तेवढं चेक करतो, मला कळतेच. पुढं त्यानंतर दुसरा कुठला आहे? देशविरत. देशविरत म्हणजे सांगितलं तर काय आहे? बरोबर. एक देश संयम आहे. मग आता अविरती किती आहे आपण बघितले आता? 12. 12 पैकी किती प्रकारचा संयम आहे? एकच संयम. बाकी 11चा असंयम. कुठला एक संयम आहे? त्रजीवाच्या हिंसेचा त्याग म्हणा. त्याग. नुसतं हिंसा म्हणू नका. त्याग. समज शब्द नीट वापरायचे आता आहे ना. तर तेव्हा काय गुणस्थान येतंय? 5वं देशविरत. ठीक आहे ना. त्यानंतर मग आता इथं कुठल्या कर्माचा उदय अनुदय? मोहनीयाचा. प्रत्याख्यानाच्या पुढचं प्रत्याख्यानाधी, प्रत्याख्यानावर आणि संज्वलन ह्यांचा उदय आहे ना. आणि मात्र अप्रत्याख्यानावरांच्या मागचे सगळे आहे ना. अप्रत्याख्यानावर अनंतानुबंधी मिथ्यात्व ह्यांचा काय आहे? अभाव. म्हणून इथं काय झालं? 5वं गुणस्थान. पुढं 6वं गुणस्थान प्रमत्त विरत. शब्द काय आला? विरत. विरत म्हणजे आता काय झाला? संयम. किती प्रकारचा संयम? 12 प्रकारचा संयम. आला का नाही सगळा? इथं हे झाला. परंतु इथं काय शब्द आहे? प्रमत्त. प्रमत्त म्हणजे प्रमाद. प्रमत्त म्हणजे प्रमाद. मग प्रमत्त कुठल्या कर्मामुळं आलं? मोहनीयाच्या. संज्वलन 9 कशा यांचा? तीव्र उदय. प्रमत्त आला. बरोबर. आणि विरत शब्द कशामुळे आला? म्हणजे मोहनीयाच्या अपेक्षेने. मोहनीयाचा सांगा की. अभाव. अनंतानुबंधी अप्रत्याख्यानावरण प्रत्याख्यानावरणाचा अभाव. समजलं का नाही? त्याच्यामुळे तो विरत आला ना. प्रत्याख्यानावरण गेलं म्हणून तो विरत आला ना. समजलं का नाही? मग प्रत्याख्यान गेलं म्हणजे मागचे पण गेले, अप्रत्याख्यानावरण पण गेले, अनंतानुबंधी पण गेले आणि मिथ्यात्व पण गेलेलं आहे.
समजलं का नाही? हां, मग त्यामुळं हा शब्द आला विरत शब्द. है ना, प्रश्न विचारानंतर पण कन्फ्युजन व्हायला नको पाहिजे, है ना. तर अशा प्रकारे हा प्रमत्त विरत, प्रमादसहित संयमी, 7वं गुणस्थान, है ना. अप्रमत्त विरत, अप्रमत्त काय आला शब्द? प्रमादरहित आहे, पण मोहनियाच्या कोणत्यामुळं? संज्वलन आणि नवनौकशा यांचा मंद उदयामुळं 7वं गुणस्थान. ठीक आहे ना. हां, ठीक आहे. आता इथं आपण घटवत असताना कर्माच्या अपेक्षेने घटवतो, कळलं का नाही? परंतु जेव्हा हा जीव पुरुषार्थ करतो तेव्हा तो ऑटोमॅटिक ते घडतं. नाहीतर असं म्हणा की कर्माचा उदय कधी येणार, मग मी 7व्यात कधी जाणार, आहे का नाही? असं ते नाही आहे, आहे ना. पुरुषार्थाच्या अपेक्षेने जेव्हा कथन आहे तेव्हा वेगळं. आता इथं आपलं हे शास्त्र चाललं आहे निमित्त शास्त्र, त्यामुळं इथं कर्माच्या अधीनतेनंच कथन चालू आहे. समजलं? कन्फ्युजन व्हायला नाही पाहिजे हे. पुढं त्यानंतर गुणस्थान कुठलं? अपूर्वकरण, आहे का नाही? मग इथं काय आता सांगितलं? जे पहिल्यांदा कधी झालेले नाहीत. हे सामान्य कथन आहे. एक्झॅक्ट अपूर्व काय असतं हे पण बघितलेलं आहे. कारण अपूर्व तर काय आहे? हा जीव जेव्हापासून सम्यक दर्शन प्राप्त केलेलं आहे, शुद्धोपयोग घेतो, तेव्हा प्रत्येक शुद्धोपयोगाच्या वेळेस अपूर्वच परिणाम असतात का नाही? अपूर्वच अनुभूती असते का नाही? आहे ना. ते सिद्धांतपर्यंत चालू आहे का नाही? हां, मग प्रत्येक वेळेस अपूर्वच परिणाम आहेत. परंतु इथं अपूर्व म्हणायचं कारण वेगळं आहे, आहे ना. कारण ते आपण गणिताच्या माध्यमातून समजून घेणार. कळलं का नाही? भिन्न समयवर्ती, एक समयवर्ती, आठवत आहे का? आठवत आहे का? चार्ट केला होता भिन्न समयवर्ती, एक समयवर्तीचा. ते बघूया आता. आता आज वेळ नाही मिळाला तर उद्या बघू. ठीक आहे. तर अशा प्रकारे अपूर्वकरण. पुढं काय सांगितला? अनिवृत्तीकरण, ज्यांच्या परिणामामध्ये, हे तर सामान्य कथन आहे. गणित बघितल्यावर कळणार की तसे भेद असतात, पण दोन जीवाच्या अपेक्षेने भेद नाही, म्हणून ते नाव पडलेलं आहे अनिवृत्तीकरण. कळलं का नाही? एका जीवाच्या अपेक्षेने काय नाही चाललं. कळलं ना ही चर्चा ती? हां, अपूर्वकरण, अनिवृत्तीकरण हे सगळे नावं पडले ते भिन्न जीवांच्या अपेक्षेने ते पडले. कळलं का नाही? परिणामामध्ये भेद नाही, म्हणजे त्या समयामध्ये जो जीव येईल तिथं काही भेद नाही आहे. हां, ते फिक्स असतं, त्या सर्वांचे फिक्स. सूक्ष्म सांप्राय, आहे ना. काय सांगितलं? ज्यांचे कशाय काय झाले? सूक्ष्म, म्हणजे कुठला? संज्वलन लोभ. ठीक आहे ना, पक्क करा. पुढं 11वं गुणस्थान काय झालं आता? मोह काय झाला आता? दबला गेला, है ना. श्रेणी कुठली? उपशम श्रेणी. ठीक आहे ना. क्षीण मोह काय झालाय? मोह क्षीण, आहे ना. श्रेणी कुठली? मोह इथं संपला का नाही 12व्या गुणस्थानामध्ये? पण अजून काय आहे इथं? बाकीचे कर्म आहेत. कळलं का नाही? 8 कर्मापैकी कुठला फक्त कर्म संपला? मोहनीय केला, म्हणून मोहनीय हा राजा सांगितला. किती गुणस्थानं केली कळाली का नाही? कर्मांचा राजा समजला का नाही? मोहनीय. आणि त्या मोहनीयामध्ये पण कोण राजा आहे? दर्शन मोहनीय, मिथ्यात्व. बघितलं का नाही आपण? किती डेंजर आहे. म्हणून सारखं सांगतात, काय घडवतात की त्याला पहिल्यांदा घालवा, काय का नाही. पहिलं टार्गेट कोण करा? हे आपलं चाललंय काय नाही, आमचं पहिलं अप्रत्याख्यान गेलं पाहिजे, आमचं पहिलं प्रत्याख्यान गेलं पाहिजे. कळालं का नाही? असं घालून काय उपयोग नाही. पहिलं कोण गेलं पाहिजे? हे कर्णानुयोग शास्त्र पण ते सांगतंय. कळालं का नाही? मिथ्यात्व गेलं आणि भले दीक्षा जरी घेतली, संयम धारण केला, तरी गुणस्थान कुठलं? पहिलंच. म्हणून टार्गेट कोणाला केलं जातं सांगितलं? मिथ्यात्व घालवा. ह्याचा अर्थ काय? तुम्हाला बाकीचं 5वं गुणस्थ काय व्रती होऊ नका आणि महाव्रती होऊ नका असं सांगितलं नाही. ते व्हा, परंतु टार्गेट कोण आहे? पहिलं मिथ्यात्व घालवा. समजलं का नाही? कारण त्याच्याशिवाय काय पुढचं अवघड आहे, सगळं वाय आहे. म्हणून जिनवाणीमध्ये येणं केल्या प्रकारे आपण कशाला फोकस करतो? हां, सम्यक्त्वाला, आत्मानुभूतीला. समजलं का नाही? कशासाठी काय हे करतो? कारण त्याच्याशिवाय काय होणार नाही, पुढचा रस्ता क्लिअर होणार नाही. पॉईंट समजला? मग अशा प्रकारे सांगितलं. क्षीण मोह झाला. पुढचं गुणस्थानाचं नाव?
हां, मग संयोग केवली शब्द समजते का? हा ना, संयोग म्हणजे योग सहित आहे ना, केवली केवल आणि जिन जिंकलंय. काय जिंकलंय? 4 घाती कर्मांना जिंकलेलं आहे. इथं तर मोहनियाला इथं जिंकलंय. कळलं का नाही? पुढं अयोग केवली जिन म्हणजे काय? आता योग राहिला नाही आहे ना, आणि पुढं सांगितलं केवल ज्ञानी पण आहेत आणि 4 घाती कर्माला तर जिंकलेलंच आहे की नाही. अशा प्रकारे हे 14वं गुणस्थान झालं योगरहित. कळलं का नाही? म्हणून तर इथं सांगितलं ना, काय सांगितली ती आश्रवाची कारणं काय सांगितली आहेत? योग. मग हा योग पण संपला. त्यानंतर मग आता काय विषय राहिला नाही. मग झाले काय शेवटी आता? सिद्ध. मग सिद्धांना 8 कर्माने काय झाले? रहित झाले. गुणस्थानात ते सिद्ध भगवान. ठीक आहे. अशा प्रकारे हे सामान्य. आता मी हे घटवणार नाही. आता तुम्हाला नाव सांगता आलं पाहिजे. काय त्या गुणस्थानामध्ये काय काम करतंय मोहनियाचं हे सांगता आलं पाहिजे. कळतंय का नाही? हां सांगा. देशविरत देशविरत गुणस्थानामध्ये मोहाचं काम काय? मग ओळीनं जावा की. मिथ्यात्व अनंतानुबंधी अभाव. अभाव म्हणजे उदयाचा अभाव आहे बरं का. आपण हां अनुदय. अनुदय म्हणा. अनुदय. उदय नाही. अभाव म्हणण्यापेक्षा उदय नाही. सत्यता असू शकतं, बंद पण वगैरे सगळी चर्चा ती नंतर आहे ना. तर मग काय आहे? उदय नाही. कळलं का नाही? त्यामुळं काय काय सांगितलं? मिथ्यात्व अनंतानुबंधी अप्रत्यक्षाचा उदय नाही. उदय नाही. आणि उदय कोणाचा आहे? ठीक आहे ना. आणि पुढं 9 संजुलनादी 9 कशा आहे असं मोहनियामध्ये गाठवायचं. समजलं का नाही? तर एवढा फक्त चार्ट तुम्ही केला आहे. अजून येतात फक्त मोहनियाच्या अपेक्षेने चार्ट करायचं. कळलं का काय म्हणलं ते? लक्षात आलं का? सगळ्याचं जमेल का? 28चे 28 सांगायचं. केलं आहे ना आपण, पण बनवलं आहे की. हां, पण मी आता तो दाखवत नाही मुद्दामून आहे ना. आता तुम्ही स्वतः बुद्धीनं करा. एवढं घटवतोय. चुकू द्या. चुकलं म्हणून काय? मला ना काय कळत नाही लोकांचं. चुकलं नाही पाहिजे. चुकलं म्हणून काय होतंय? सगळे चुकत असतात. चुकलं तरी काय आपण सुधारतो. उलटं ती चूक कायमची लक्षात राहते आणि मग ते परत कधीच चुकत नाही. तिथं कुठं ग्रुपमध्ये सांगू? मी पर्सनली सांगेल. हां बरं. किंवा मग इथं सांगेल आहे ना. पण तिथं एकतर कोण टाकत नाही फोटो. फोटो कोण टाकत नाही. तिथं कुठं सांगत बसू मी. मग परत टाकायचं बंद करतील आहे ना. ठीक आहे. तसं काय चुकलं तर सांगेल. आणि काय काळजी करू नका. मी पण चुकतोय का नाही, त्यामुळे टेन्शन घेऊ नका आहे ना. त्यामुळं असं कोण नाही इथं आहे ना. आपण सगळे काय म्हणतात ना, हां छदमस्त जीव आहो. त्यामुळे लय टेन्शन घ्यायचं काय कारण नाही आहे ना. अजिबात काय आपल्याला स्वतःला शानं समजतच नाही. आपल्याला फक्त कल्याण करायचं आहे. कुठं थोडं दाखवायचं आहे कोणाला काय आहे ना. आत्मकल्याणासाठीच आहे का नाही हे. हां त्यामुळं ठीक आहे. पण करा. माझी भावना एवढीच आहे की करणं आवश्यक आहे. गाडी थांबली नाही पाहिजे. आपली गाडी काय पाहिजे सांगितलं? रुळावर पाहिजे. तर अशा प्रकारे हे पाहिजे. आता हे दीपक सांगायचे. दीपक 2 मिनटं का आज काय झालं नाही आहे ना. दीपक आहे ना. दीपक माहिती आहे ना. 3 दीपक सांगले तुम्हाला. आधी दीपक सोपं आहे. हे दीपक म्हणजे मोहनीय पक्क केलं की दीपक पण सोपं जातं आहे का नाही. मिथ्यात्व ह्यामध्ये काय शब्द आहे सांगितलं? मिथ्यात्व हा अंत्यदीपक आहे. पुढं आहे का? नाही. साधन म्हणजे तर काय घटवतं त्याच्यावर डिपेंड करत आहे ना. काय घटवतं त्याच्यावर डिपेंड करत आहे. ठीक आहे ना. पुढं मिश्र तेवढाच आहे. म्हणजे तो दीपक नाहीच आहे. तो आधी पण तोच आहे, अंत पण तोच आहे. कळालं का नाही? आधी पण तोच आहे, अंत पण तोच आहे. ठीक आहे. पुढं त्यानंतर अविरत सम्यक्त्व आहे ना. आता ह्यामध्ये सम्यक्त्व हा शब्द काय आहे? आदिदीपक आहे.
अविरत शब्द अंत्यदीपक आहे. पुढं संयम आहे का? कळलं का नाही? कळते का नाही? हां, हे पक्क करा. हां, पुढं 5व्या गुणस्थानामध्ये देशविरत हा शब्द, देशविरत काय आहे सांगा? हा, विरत, देशविरत जो आहे हा काय आहे सांगा? हा, आदिदीपकच आहे. अरे मध्यदीपक कसं काय? विरत अगोदर इथून सुरू झाली ना विरती. हा, मग म्हणून आदिदीपकच म्हणतो की देशविरत आदिदीपकच आहे. हा, आणि जर तुम्ही एक देशच लावत असाल तर तोच अंत्यदीपक आहे. एक देश शब्द लावत असाल तर तो अंत्यदीपक. परंतु विरत संयम आला तर काय झाली इथं? सुरुवात. विरत शब्द आदिदीपक आहे आणि देश शब्द अंत्यदीपक आहे. असं लावू शकता. आधी म्हणजे सुरुवात. हां, स्टार्ट. अंत्य म्हणजे एंड. कळालं का नाही? हां, आता पुढं प्रमत्त विरत. विरत शब्द काय सांगा बर? आता इथं नुसता संयम लावत असाल, कळालं का नाही, तर तो मध्यदीपक आला. कारण संयमाची सुरुवात इथून झालेली आहे. परंतु जर तुम्ही सकल संयम लावत असाल तर हा आदिदीपक आहे. आलं का लक्षात? काय लावताय, अभिप्राय काय आहे त्याच्यावर समजलं ना? नुसता संयम म्हणला तर इथून सुरू झाला आहे. परंतु सकल संयम म्हणला तर आदिदीपक. ठीक आहे ना? आणि प्रमत्त शब्द, कारण पुढं प्रमाद नाही. इथंपर्यंत होता 1 ते 6 पर्यंत प्रमाद आहे. कळतं का नाही? अशा प्रकारे प्रमत्त. भरभर जाऊया. अप्रमत्त विरत. अप्रमत्त शब्द आदिदीपक आहे. पुढं सगळे अप्रमादीच आहेत. कळलं का नाही? आणि विरत शब्द इथं तर 100% मध्यदीपक आहे. त्यामुळे हा विरत शब्द 100% काय आहे? मध्यदीपक. 100%. आधी पण नाही, अंत पण नाही. 100% मध्यदीपक. कळलं का नाही? हां, माहीत असो, नाही तर कन्फ्युजन व्हायला नको. पुढं आता अपूर्वकरण काय आहे? हां, काय लावायचं? हा, एक गुण असतं. हां, ठीक आहे. पण आदिदीपकच म्हणायला काय अडचण नाही आहे. म्हणायला काय अडचण नाही आहे. ठीक आहे. पुढं अनिवृत्तीकरण. हे पण आदिदीपक म्हणायला काय अडचण नाही आहे. हां, ते म्हणून म्हणलं आदिदीपक म्हणायला काय अडचण नाही आहे. पुढं सूक्ष्म सांप्राय. हा ना, सांप्राय शब्द, अरे काय नाही. सांप्राय शब्द काय आहे? अंत्यदीपक आहे. कळलं का नाही? आणि सूक्ष्म शब्द तो पण अंत्यदीपकच आहे. जमलं ना? अख्खा सूक्ष्म संप्राय शब्दच काय आहे? अंत्यदीपक आहे. कळालं का नाही? उपशांत मोह. हां, सांगा काय आहे? उपशांत मोह. आता उपशांत जो शब्द आहे हा काय असणार? आदिदीपक आहे. आणि नुसता मोह घेतला तर अंत्य नाही, मध्यदीपक. नुसता मोह घेतला तर काय येणार? मध्य येणार. समजलं? पण उपशांत मोह घेतला तर तो आदिदीपक येईल. परंतु नुसता मोह शब्द घेतला तर पुढं पण आहे ना, नष्ट होतो ना तो. आणि अगदी घ्यायचं म्हणलं तर उपशम श्रेणीच्या अपेक्षेने अंत्यदीपक पण लावता येतो. हां, उपशम श्रेणीच्या अपेक्षेने तो अंत्यदीपक आहे. कळलं का नाही? एंड आहे ना उपशम श्रेणीचा तो. क्षीणमोह हा काय आहे? आता 100% अंत्यदीपकच आहे. पुढं त्यानंतर संयोग केवली जिन. ह्यामध्ये संयोग शब्द अंत्यदीपक. 1 ते 13 आहे योग. कळलं का नाही? आहे ना? पुढं केवली शब्द डेफिनेटली आदि. केवली जिन शब्द काय आहे? आदिदीपक. अयोग केवलीमध्ये अयोग शब्द अयोग असं काय राहिलं आहे? आदिदीपक आहे. इथून सगळे पुढचे योग नाही आहेत ना.
त्यामुळं आयोग शब्द काय झाला आदित्य. असं गडबड 9:30 वाजून गेले काय. ठीक आहे, कळालं सगळ्यांना. अशा प्रकारे हे स्टार्ट आधी मध्य अंत कळलं का नाही. प्रयत्न करत जावा आणि लिहा. तो पण ज्यांना जमतं त्यांनी तो पण चार्ट लिहून पाठवा. कळलं का नाही. पण महत्त्वाचं काय आहे, महत्त्वाचं काय आहे, मोहनियाचं लिहिणं, मोहनियाचा उदय अनुदय लिहिणं. कळलं. चला ओम भो प्रभो.